सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भयाद्रणादुपरतं मत्स्यन्ते त्वां महारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण दुसऱ्या अध्यायातील 35 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीने अर्जुनाला भगवंत समजावून सांगत आहे की तू जर युद्ध करण्याचा निर्णय घेतला नाही, तू जर लढण्याचा निर्णय घेतला नाही, तर हे निश्चित आहे की हे सगळे तुला काही सोडणार नाही। हे सगळे तुला बाणावर घेतील, तुला मारतील, आणि एवढं करून सुद्धा तू जरी त्यातून सुटला सुद्धा तरीही सुद्धा तुझं जे काही कृपाळूपण आहे किंवा तू सुटला सुद्धा तरी सुद्धा ते काही जगणं आहे का, त्याच्यापेक्षा तू ते जगणं नसून एक प्रकारे जिवंतपणे मृत्यू आहे। अशा पद्धतीने भगवंताने अर्जुनाला समजून सांगितलं। आणि आज सुद्धा आपण हे काही पवित्र चिंतन रूपी सेवा जी आहे हे या पवित्र अशा नर्मदा मैयाच्या काठेवर आपण करत आहोत। तर आजचा जो श्लोक आहे तो 35 क्रमांकाचा श्लोक आहे। भयाद्रणादुपरतं मत्स्यन्ते त्वां महारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। हे सर्व महारथी, रणांगणातून तू भीतीने पळून गेला आहेस असे मानतील। ज्यांना तू सन्मान्य होऊन राहिला होतास त्यांच्याकडून तुला कमीपणा येईल। अरे सांगतात की बाबा तू रणांगणातून पळून गेला असे सगळे मानतील। सगळे तुझी ख्याती जी आहे तो शूर योद्धा, जो काही अर्जुन म्हटल्यानंतर समोर पराक्रम येतो, तर सगळे तुला या पद्धतीने म्हणतील की हा भित्रा आहे, हा रणांगणातून भीतीमुळे पळून गेला आहेस असे मानतील। आणि ज्यांना तू सन्मान्य होऊन राहिला होतास त्यांच्याकडून तुला कमीपणा सुद्धा येईल। अरे ज्यांच्याकडून तू सन्मान्य म्हणून राहिला होतास त्यांच्याकडून तुला कमीपणा प्राप्त होईल। म्हणजे जे तुला मानणारे होते, जे तुला सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणून मानणारे होते, सगळ्या दिगंतामध्ये तुझी जी काही त्रैलोक्यामध्ये तुझी जी ख्याती होती, अरे सगळीकडे तुझा जो जय जयकार होता, सगळे राजे महाराजे तुले एक प्रकारे श्रेष्ठ योद्धा म्हणून मानत होते। आणि असा श्रेष्ठ योद्धा जो काही आहे तुला मानत होते, तर तू जर लढलाच नाही, युद्धच केलं नाही, तर काय होईल की हे सगळेच्या सगळे तुला म्हणतील की हा भित्रा निघाला। अरे काय म्हणतील, सगळा हा भित्रा निघाला अर्जुनाची जी ख्याती होती, जे काही नाव लौकिक होतं ते संपून जाईल। आता माऊली याच्यावर चिंतन काय करतात ते बघा। तू अनिकही न विचारसी एत संभ्रमे झुंजो आलासी आणि सकनवपणे निघालासी मागुता जरी। तू आणखीन एका गोष्टीचा विचार का करत नाहीस? आत्मविश्वासाने तू युद्धास आला आहेस आणि जर दयायुक्त अंतकरणाने परत निघालास तरी तुझे ते अर्जुना या वैर्या दुर्जना का प्रत्यय येईल म्हणा, सांगे मज। अरे तर हे अर्जुना तुझे दयाळूपण दृष्ट वैर्याच्या मनाला समजेल तरी काय हे मला सांग। अरे
ज्या आत्मविश्वासाने तू लढण्यासाठी आला होता, ज्या आत्मविश्वासाने तू युद्ध करण्यासाठी आला होता की मी लढणार आहे, मला आल्यानंतर तो भगवंताला या आवेशामध्ये म्हणाला की हे अच्युत, दोन्ही सेनेच्या मध्यभागी माझा रथ नेऊन घाल, मला पाहायचं आहे कोण माझ्यासोबत युद्ध करायसाठी आलेले आहेत, कोण लढण्यासाठी आले आहे, कोण अशा दृष्ट कौरवाकडून त्या दृष्टांची साथ देण्यासाठी, अधर्माची साथ देण्यासाठी उभे राहिले आहेस, मला ते सगळे पाहायचे आहे. हे अच्युत, दोन्ही सेनेच्या मध्यभागी रथ नेऊन घाल. किती प्रचंड आत्मविश्वास या ठिकाणी अर्जुनाचा दिसून येतो. आणि म्हणून त्या प्रचंड आत्मविश्वासाने तू युद्ध करण्यासाठी इथे आला होता, प्रचंड आत्मविश्वास घेऊन तू युद्ध करण्यासाठी आला होता. आणि या ठिकाणी आल्यानंतर मग काय करत आहे, तर आत्मविश्वास तर गेला बाजूलाच, परंतु आत्मविश्वास सोडून काय करत आहे, तर तू या युद्धातून पळ काढत आहे. अरे समजा तू तुझ्या दयायुक्त अंतकरणाने समजा परत निघालास, पण हे सगळे जे काही दृष्ट आहे, हे वैरी आहे, हे सगळे समजावून घेतील का? अरे जरी समजा तू लढण्यासाठी किंवा तुझ्या जे काही दयाळूपणामुळं तू परत जरी निघालास, तू युद्ध करायला तयार नसलास, पण हे सगळे तुला समजून घेतील का? हे सगळे तुला हे करतील का की तुझा दयाळूपणा मान्य करतील का? अरे हे सगळे तुला त्या पद्धतीने तुझं दयाळूपणा हे त्या सगळ्या गोष्टीला इथे किंमत नाही. अरे काही गोष्टीला काही ठिकाणी किंमत असते आणि काही गोष्टीला काही ठिकाणी किंमत नसते. अरे एखादा व्यक्ती आहे आणि तो खूप परमार्थ करतो, दिवसभर देवाचं नाव घेतो, आणि तो जर बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये गेल्यानंतर तो भाजीपाला त्याने घेतला, आणि भाजीपाला घेतल्यानंतर मग त्याने त्या मोबदल्यामध्ये त्यांना जर म्हटलं की बाबा मी तुम्हाला 2 मेथीच्या जोड्या बदल्यात मी तुम्हाला हनुमान चालीसा म्हणून दाखवतो, जमेल का? जमणार नाही. अरे ज्या ठिकाणी जे असेल त्या ठिकाणी ते करावंच लागेल, तो व्यवहार करावा लागेल. या ठिकाणी अर्जुनाचा व्यवहार आहे, त्याने युद्ध केलं पाहिजे, पण अर्जुन युद्ध करायला तयार नाही. म्हणून हे तुझ्या अंतकरणात जे चाललं आहे ते सगळे समजून घेणार नाही, ते सगळे तुला समजून घेणार नाही. पुन्हा भगवंत अर्जुनाला सांगतात, अवाच्यवादांश बहून वदशंती तव हिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःख तरम नु किम. अरे आणि तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील, तुला अनेक अपशब्द बोलतील, मग याहून अधिक दुःख ते कोणते? तुझे जे शत्रू आहे ना, हे शत्रू काय करतील? तुझी निंदा करतील, आणि तुझी निंदा करून ज्या पद्धतीने निंदा करून काय करतील, तर तुला अनेक प्रकारचे अपशब्द बोलतील. अरे अपशब्द बोलल्यानंतर त्याहून अधिक दुःख कोणतं असेल? अरे जो सन्माननीय व्यक्ती असतो, असं म्हणतात की मोठ्याला मारायचं काम नसतं, मोठ्याला शब्दाचा मार असतो. जो मोठा व्यक्ती असतो त्याला शब्दाचा मार असतो, त्याला काही चापण मारायची आवश्यकता नाही, तो शब्दानेच तो मेल्यासारखा होत असतो. काय? तो शब्दाच्या द्वारेच मेल्यासारखा होत असतो. आणि म्हणून जो काही सन्माननीय व्यक्ती आहे, त्या सन्माननीय व्यक्तीला काही काठीचा लाठीचा मारायची आवश्यकता नाही, त्याला शब्दाचा मार आहे. म्हणून जर तुला अशा पद्धतीने अपशब्द बोलतील, तर अपशब्द बोलल्यानंतर हे तुझ्यासाठी एक प्रकारचा तो खूप मोठा अपमान असेल. हे तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील, लोक अपशब्द बोलतील, मग त्याच्यापेक्षा आणखीन दुःख कोणतं असेल? अरे जे मानणारे लोक आहे तेच जर तुमची निंदा करायला लागले, जे मानणारे लोक आहे तुम्हाला उदो तुमचा करणारे आहे तेच जर तुमच्या विरोधात बोलायला लागले, तर तुम्हाला त्याच्यापेक्षा दुःख आणखीन कोणतं असणार आहे? त्याच्यापेक्षा आणखीन माणसाला कोणतं दुःख मोठं असू शकत नाही. अरे जे आपल्या जवळचे आहे, आपण ज्याला प्रेम लावतो, आपण ज्याला आपलं म्हणतो, तेच जर व्यक्ती अशा पद्धतीने आपले जर निंदा करत असतील, तर त्याच्यापेक्षा दुःखदायी गोष्ट कोणती नसू शकते. म्हणून अर्जुना, जर तू अशा पद्धतीने लढला नाही, युद्ध केलं नाही, तर युद्ध जर तू केलं नाही तर काय होईल? हे सगळे लोक तुला काय करतील? तुझी निंदा करू लागतील, तुला अपशब्द बोलतील, अपशब्दाने तुला हिणवतील. म्हणून अर्जुना, तू विचार कर की अशा पद्धतीने
की अपशब्द तुला सहन होतील का? माऊली सांगतात, हे म्हणती गेला रे गेला, अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोलू उरला निका काही. काय तर हे सगळे काय म्हणतील की ते सगळे म्हणतील युद्ध सोडून का पळून गेला? तर अर्जुन आम्हाला भ्याला असा दोष तुझ्यावर राहील, तर ते चांगले आहे का? अरे सगळे म्हणतील अरे युद्धातून अर्जुन पळाला, अर्जुन युद्धातून पळाला, अर्जुन युद्धातून पळाला. असं म्हणणार नाही की अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये फार दया निर्माण झाली होती. असं म्हणणार नाही की अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये स्वजनाच्या प्रती मोह निर्माण झाला होता. असं म्हणणार नाही की अर्जुनाच्या प्रती स्वजनाच्या प्रती फार प्रीती निर्माण झाली होती. असं म्हणणार नाही की अर्जुनाचं अंतःकरण हे फार दयेने युक्त झालं होतं आणि त्यांना आपल्या स्वजनाला कसं मारावं म्हणून त्यांनी युद्ध केलं नाही, असं कोणीही म्हणणार नाही. अरे सगळे याच पद्धतीने बोलतील की हा जो अर्जुन आहे, हा अर्जुन युद्ध सोडून पळून गेला आहे, युद्ध सोडून पळून गेला आहे, आम्हाला घाबरला आहे, आम्हाला भ्याला आहे. सगळे काय म्हणतील? अरे दुर्योधना आधी कौरव जे आहे ते सगळे म्हणतील की अर्जुन जो आहे तो अर्जुन आम्हाला घाबरला. काय आमच्यासोबत युद्ध करण्यास तो सामर्थ्यशील नव्हता, त्याच्याकडे ताकद नव्हती, सामर्थ्य नव्हतं. पण या ठिकाणी आला आणि आमची सेना पाहून, 11 अक्षहिनी सेना पाहून, ही सगळी सेना पाहिल्यानंतर अर्जुन जो आहे अतिशय घाबरला आणि घाबरून तो युद्धातून त्याने पळ काढला, पळून गेला. अशाच पद्धतीचं म्हणतील. असं कोणी म्हणणार नाही की अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली म्हणून एक लक्षात ठेव, लोक सायाच करुणी बहुते, का विचिते आपले जीविते, परी वाढविती कीर्ती ते धनुर्धारा. अरे सांगतात की ज्या पद्धतीने लोक अनेक सायास करून, अनेक प्रयत्न करून, अनेक प्रकारचे कष्ट करून अथवा प्रसंगी प्राणाचे बलिदान देऊन सुद्धा धनुर्धारा आपली कीर्ती वाढवत असतात. अरे लोक अनेक सायास करून आपली काय करत असतात? कीर्ती वाढवत असतात. अरे कीर्ती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल, कीर्ती वाढवायची असेल तर ती काही एका दिवसामध्ये प्राप्त होत नाही. अरे कीर्ती तुम्हाला मिळवायची असेल तर त्याला अनेक दिवस संघर्ष करावा लागतो, तेव्हा तुमचं समाजामध्ये, जगामध्ये नाव होतं. अरे कीर्ती प्राप्त करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागतात. अरे जर तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल तर किती अभ्यास करावा लागतो? 10वीत चांगले मार्क पडल्यानंतर 12वीत ॲडमिशन चांगल्या कॉलेजला घ्या, ॲडमिशन झाल्यानंतर मग चांगल्या पद्धतीने MPSC असेल ती UPSCची परीक्षा चांगल्या पद्धतीने पास करा. त्याच्यानंतर पास झाल्यानंतर पास करा, मेन पास करा. त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू करा आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जर सिलेक्ट केलं तर मग मात्र तुमचं सिलेक्शन होतं आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही अधिकारी होतात. त्याचंही अगोदर ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यानंतर मग तुम्ही अधिकारी होतात, त्या खुर्चीवर बसतात आणि त्या खुर्चीवर बसल्यानंतर एक दिवस जर तुम्ही लाचारी केली आणि एक दिवस कमिशन घेतलं आणि ते जर पकडलं गेलं तर एका दिवसामध्ये तुम्हाला डिसमिस करून टाकतात. म्हणजे तुम्हाला ती खुर्ची मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले, तुम्हाला ती खुर्ची प्राप्त करण्यासाठी किती अभ्यास करावा लागला, किती कष्ट सोसावे लागले आणि एक दिवस कमिशन घेताना तुम्हाला पकडलं, तुमची नोकरी जाती, सगळं जातं आणि तुम्हाला काय बसावं लागतं? घरी बसावं लागतं. सांगायचं तात्पर्य हेच आहे की लोक अनेक सायास करून, अनेक प्रयत्न करून आपली कीर्ती वाढवण्याचं काम करतात. काय करतात? तर आपली कीर्ती वाढवण्याचं काम करतात, आपला उदो करण्याचा प्रयत्न करतात, आपलं नाव वाढवण्याचा प्रयत्न करतात. आणि या ठिकाणी तुझी कीर्ती जी आहे ती कीर्ती तुला प्राप्तच आहे आणि प्राप्त झालेली आहे. कीर्ती प्राप्त तू घालवत आहेस. जर या ठिकाणी अर्जुनाने युद्ध केलं नाही तर त्याच्या कीर्तीचाही सुद्धा काय होणार आहे? नाश होणार आहे. ते तुझं अनायासे अनकळीत जोडली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे. ज्या पद्धतीने तुला ही जी कीर्ती आहे ती अशी कीर्ती अनायासेने लाभली आहे. आणि ही अनायासेने लाभलेली जी कीर्ती आहे ती कशी आहे? तर आकाश जसे व्यापकाविषयी भेदरहित असते त्या पद्धतीने. अरे आकाश जसं व्यापकाविषयी भेदरहित आहे त्या पद्धतीने ही तुला कीर्ती प्राप्त झाली आहे. आणि तुला जी कीर्ती मिळाली आहे अर्जुना, ही कीर्ती काही साधारण नाही. म्हणून एवढी कीर्ती तुला प्राप्त झाली आहे, ही कीर्ती तू दौडू नको, घालू नकोस. आणि
जर कीर्ती गेली, मग मागे सांगितलंच आहे की लोक सायास करुणे बहुतेक विचिते आपली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. त्या पद्धतीने म्हणून पुढे पुन्हा माऊली सांगतात बघा, तैसे कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी. त्या पद्धतीने तुझी जी कीर्ती आहे ही कीर्ती अमर्यादित आहे. तुझे गुण देखील उपमारहित आहे आणि त्रैलोक्यात तुझ्या गुणाची प्रसिद्धी आहे. अरे अमर्यादित म्हणजे ज्याला मर्यादा नाही त्याला अमर्यादित म्हणतात. एखादी गोष्ट मर्यादेच्या पलीकडे असणे त्याला म्हणतात अमर्याद. अरे अमर्याद असा समुद्र आहे, त्या समुद्राची गिनती आहे का की किती लिटर पाणी त्या समुद्रामध्ये आहे त्याची गिनती नाही. ही नर्मदा मैया आहे, अगणित पाणी या नर्मदा मैयामध्ये आहे. असं जर मापायचं म्हटलं तर कोणी मापू शकणार नाही. सतत वाहत आहे, सतत वाहत आहे, सतत वाहत आहे, अगणित पाणी आहे, अमर्याद आहे. म्हणून असे अमर्याद म्हणजे जे काही तुला कीर्ती प्राप्त झाली आहे, ज्या कीर्तीची मर्यादाच नाही अशी अमर्याद कीर्ती तुला प्राप्त झाली आहे आणि तुझे गुण देखील उपमारहित आहे. त्रैलोक्यात तुझ्या गुणाची प्रसिद्धी आहे. तुझे जे गुण आहे ते गुण सुद्धा उपमारहित आहे. त्या तुझ्या गुणाची सुद्धा त्रैलोक्यामध्ये कीर्ती आहे. अरे एखादा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या गुणाचंही काय होते तर त्याचा गुणाचाही उल्लेख होतो. एखादा व्यक्ती असेल तर आपण म्हणतो हा फार सज्जन व्यक्ती आहे, अरे हा फार चांगला आहे, हा फार तत्वनिष्ठ आहे, हा फार एकनिष्ठ आहे. आणि म्हणून त्याचा गुणाचाही काय होतो उल्लेख होत असतो. अर्जुना तुझ्या गुणाचाही तिन्ही लोकांमध्ये उल्लेख होतो. दिगंतीचे भूपती भाट होणे वाखनती जे ऐकलिया दचकती कृतांत दिक. अरे सांगतात ज्या पद्धतीने की दाही दिशाचे राजे भाट होऊन तुझ्या गुणाचे वर्णन करीत असतात, हे ऐकून यम देखील दचकतात. अरे दाही दिशाचे जे राजे आहेत ते राजे हे तुझ्या काय करतात नावाचा उदो करतात, भाट होऊन ओळखतात. अरे भाट म्हणजे काय, अरे भाट म्हणजे जो आपला सगळा बाळ ठेवतो त्याला भाट म्हणतात. आपले पूर्वजापासून तर जे काही सगळं बायोडाटा ठेवतात त्याला भाट म्हणतात. आणि ते सांगतात की तुमचे पूर्वज असे, तुमचे पूर्वज असे, तुमचे सगळं सांगतात ते ज्या पद्धतीनं. तसं अर्जुना तुझा जो गुण आहे त्या तुझ्या गुणाचे सगळीकडे लोक उदो करतात. हे राजे लोक दाही दिशाने त्या गुणाची चर्चा करतात. अर्जुन म्हणल्यानंतर अर्जुन म्हणजे गुणाची खाण आहे अशा पद्धतीचे. अर्जुन म्हणजे म्हटल्यानंतर एक पराक्रमी योद्धा आहे. अर्जुन म्हटल्यानंतर त्यांच्या समोर येतो तो एक योग्य असा गुणी व्यक्ती आणि धनुर्धर व्यक्ती. म्हणून अर्जुना हे लक्षात ठेव की सगळे राजे तुझे भाट होऊन तुझी कीर्ती ओळखत होता. अरे तुझी कीर्ती ऐकल्यानंतर, तुझा पराक्रम ऐकल्यानंतर यमाला सुद्धा तुझा जो काही धाक पडावा अशी तुझी कीर्ती आहे. ऐसी महिमा घनवट गंगा तैसी चोखट जया देखी जगी सुबट वाट झाली. पुन्हा सांगतात अशी तुझी कीर्ती गंगेच्या जला समान निर्मल वाथांग आहे. ती पाहून जगातील योद्ध्यांना मार्गदर्शन लाभते. अरे तुझी कीर्ती आहे. माऊलीने या ठिकाणी गंगा मातेचं उदाहरण दिलं आहे की ज्याप्रमाणे गंगा माता कशी आहे, व्यापक आहे आणि निर्मळ सुद्धा आहे. अथांग आणि निर्मळ या दोन गोष्टी सांगितल्या आहे. अथांग आहे, अरे गंगोत्रीपासून निघते तर गंगासागरला जाऊन मिळते. काय गंगोत्रीपासून मिळते, उगम पावते तर गंगासागरला जाऊन मिळते. आणि म्हणून जशी पवित्र सुद्धा आहे आणि अथांग सुद्धा आहे, अशा गंगेच्या समान या अर्जुनाला उपमा दिली आहे. जशी गंगा ही पवित्र आहे तसं अर्जुनाचं जीवन सुद्धा त्या पद्धतीनं आहे. आणि जशी गंगा ही अमर्याद आहे, जसे गंगेची कीर्ती अमर्याद आहे, त्या पद्धतीने तिची कीर्ती सुद्धा अथांग आणि त्या गंगेच्या जलासारखी आहे. अथांग आहे आणि दुसरी गोष्ट निर्मळ सुद्धा आहे. आणि ती पाहून जगातील योद्ध्यांना मार्गदर्शन लाभतं. अरे एखाद्या व्यक्तीकडे पाहून यद्यदाचरते श्रेष्ठ तत्त देवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्ते धनुवर्तते. वडील जे करती तया नाम धर्म ठेविती तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ.
अरे मोठ्याकडे पाहून मोठ्याचे गुण लहान्याने घेत असतात आणि म्हणून जे मोठे जसं आचरण करतात लहाने त्या पद्धतीने आचरण करण्याचा प्रयत्न करत असतात. मोठे जसे आचरण करतात लहाने त्या पद्धतीने आचरण करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून अर्जुना तुझं जे आचरण पाहून तुझे जे गुण पाहून सगळे राजे लोक तुझा आदर्श घेत आहे, एवढं तुझी ख्याती आहे. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकून या हे समस्त काय झाले अति विरक्त जीवितेसी. अरे तुझं पौरुषत्व तुझं पराक्रम हे पाहून जे काही लढण्यासाठी आलेले जे काही कौरवाधिक आहे ते त्यांच्या जीवनाविषयी उदासीन झाले आहे. काय झाले आहे? उदासीन झाले आहे, त्यांना विरक्त झाले आहे. त्यांना माहिती आहे की अरे या अर्जुनाच्या आपण नाही सुटू शकत, या अर्जुनाच्या तावडीतून आपली सुटकाच नाही. ते आपल्या जीवनाविषयी विरक्त झाले आहे की त्यांना माहिती आहे की या ठिकाणी आता आपल्याला मरणच आहे. म्हणून असं तुझं पौरुषत्व आहे, तुझं सामर्थ्य आहे. माऊलींनी तर या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलं, जैसे सिंहाची हका, जैसे सिंहाची हका युगांत होय मदमुखा, जैसे तैसा कौरवा शेका धाकू तुझा. अरे ज्याप्रमाणे सिंहाच्या हकाने जसं सिंह आहे, सिंहाने गर्जना केल्यानंतर ज्या गर्जनेने सगळे जे आहे ते सगळे भयभीत होऊन जातात, त्या पद्धतीने या कौरवाला तुझा धाक निर्माण झालेला आहे. सगळीकडे तुझा धाक पसरलेला आहे. अर्जुन म्हणल्यानंतर मूर्तिमंत सिंहच अशा पद्धतीची उपमा या ठिकाणी देता येईल. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तू ते मानती सदा. अरे ज्या पद्धतीने किती मोठा पर्वत असू द्या पण वज्राच्या समोर ते काही किंमत नाही. अरे वज्राच्या सामर्थ्यापुढे त्या पर्वताची काही किंमत नाही. ज्या पद्धतीने पर्वत जो आहे तो वज्राला जसा घाबरतो, ना तरी सर्प गरुडाते, जसा सर्प हा गरुडाला घाबरतो, अर्जुना हे तू ते मानती सदा. त्या पद्धतीने त्या पर्वतासाठी म्हणजे कौरवासाठी तू वज्रासारखा आहे आणि या सर्पासाठी तू गरुडासारखा, म्हणजे कौरवरूपी सर्पासाठी तू काय आहे? गरुडासारखा आहे. आणि हे सगळे त्या पद्धतीने तुला मानतात आणि त्या पद्धतीने तुला घाबरतात सुद्धा. ते आघातपण जाईल मग हिनावू अंगा येईल, जरी मागुता निघसील न झुंजतुची. आणि जर अशा पद्धतीने तू लढलाच नाही, माघारी परतला, युद्धच केलं नाही, तर मग काय होईल की तुझा जो आघातपणा आहे, तुझं जे सामर्थ्य आहे, तुझं जे काही एवढं मोठं हे जे काही तू निर्माण केलेलं वलय आहे, जी मिळालेली प्रतिष्ठा आहे, ती सगळी काय हे जाईल आणि तुझ्या अंगाला हीनत्व येईल. काही हीनत्व, सगळे तुझ्याकडे तुच्छतेने पाहतील, सगळे तुला तुच्छतेने हिनवतील, सगळे तुझा काय करतील? अपमान करतील, अपमान करण्याचं काम करतील. आणि हे पळता पळो निदिती धरून अवकळा करतील, न गणिती कुठी बोलती ऐकता तुझं. अरे ज्या पद्धतीने हे काय करतील, पहिली गोष्ट तर तू जर या ठिकाणी निघाला परत न लढता तर हे तुला, आणि हे पळता पळो निदिती, तुला पळू सुद्धा देणार, धरून अवकाळा करती, न गणित कुठी बोलती ऐकता तुझं. तिचं ते गणित किंवा तुझं जे काही तुझे ते जे काही तुझं दयाळूपणा कृपाळूपणा ह्या या ठिकाणी कामी येणार नाही. मग ते वेळी हिये फुटावे, आता लाठेपण कान झुंजावे, हे जिंकले तरी भोगावे महितळ. आणि म्हणून अर्जुना की तू काय करावं? लढावं. आणि आता लाठेपणा का न झुंजावा? आता तू का लढू नाही, का युद्ध करू नाही? आणि लढून तू काय करावं? या जे काही महितळ आहे, म्हणजे हे जे काही पृथ्वीचं राज्य आहे, ते पृथ्वीचं राज्य तू भोगावं. म्हणजे हे जे काही राज्य आहे त्या राज्याचा तू उपभोग घ्यावा. पण युद्ध करावं, लढावं. नाहीतर जर तू लढला नाही तर तुझ्या अंगाला हिनाव येईल. हिनाव म्हणजे काय येईल की तू एक प्रकारचं तुला हीन समजतील. अरे ज्या योद्धा समजत होते, ज्या राजे लोक तुझा आदर्श घेत होते, हे समजत होते की अर्जुनासारखा पराक्रमी जो गुणाने युक्त आहे, असा सगळे मानणारे किंवा त्याला आदर्श मानणारे
असे आदर्श मानणारे जे आहे ते आदर्श मानणारे सगळेच्या सगळे काय करतील तर तुझ्या ठिकाणी काय करतील, हीनता म्हणजे तुझ्या ठिकाणी एक प्रकारे तुला लाचार समजतील, तुला हिनकड म्हणतील, तुला पळून जाणारा भ्याकड म्हणतील, तुला घाबरट म्हणतील, तुला भित्रा म्हणतील आणि तुझी जी कीर्ती आहे ती अशा पद्धतीने संपूर्ण कीर्तीचा नाश होईल. म्हणून अर्जुना तू काय केलं पाहिजेत, लढलं पाहिजेत. म्हणून अर्जुना तू काय केलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजेत. म्हणून अर्जुना तू काय केलं पाहिजे, तुझ्या स्वधर्माचं पालन केलं पाहिजे आणि तुझ्या स्वधर्माच्या पालनामध्येच तुझं कल्याण आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगत आहे. अर्जुनाचं जे काही सांगणं आहे, अर्जुनाला जे काही सांगणं चालू आहे ते काही अजून संपलेलं नाही. अजून भगवंत अर्जुनाला सांगणारच आहे. ते आता आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. आज अशा या पवित्र नर्मदा मैयाच्या काठावर आपण सगळे या ठिकाणी, तुम्ही सगळे त्या ठिकाणून ऐकत आहे, मी या ठिकाणून सांगत आहे की ज्या पद्धतीने आता या ठिकाणी काही श्रोता वगैरे काही नाही, पण एवढे मोठे झाडं, वृक्ष, वेली, लता, हे सगळं, हा पर्वत, हा डोंगर, हे सगळे प्रेषक आहे. ज्यावेळेस तुम्ही ऐकता त्यावेळेस तुम्ही प्रेषक, परंतु हे सगळे काय आहे, प्रेषक आहे. आणि या प्रेषकाला म्हणून, हे सगळे श्रोते म्हणून या सगळ्यांना सांगायचं आहे. कारण हे जरी वृक्ष, वेली, लता ह्या ज्या असतील तरीसुद्धा या पवित्र अशा ज्ञानेश्वरीचे शब्द ऐकून ते सुद्धा कृतकृत्य होतील. एवढी ही ज्ञानेश्वरी पवित्र आहे, एवढी ही ज्ञानेश्वरी मार्गदर्शक आहे. म्हणून अशा पद्धतीने आजची झालेली जी सेवा आहे ती सेवा ही विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरणी, भगवान ओंकारेश्वराच्या चरणी, भगवान ममलेश्वराच्या चरणी आणि नर्मदा मैयाच्या चरणी समर्पित करू आणि आजच्या या सेवेला पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.